मतदारांच्या थेट गाठीभेटी घेणे हे मी गेल्या 2-2.5 महिन्यापासून सुरू केलेलं आहे आणि जवळपास सगळा मतदारसंघ माझा आता फिरून झालेला आहे. तसं बघायला गेलं तर 2019 पासून सातत्यानं मी प्रत्येक गावाच्या प्रत्येक शहराच्या संपर्कात राहिलेलो आहे आणि त्यामुळं मला गाठीभेटी किंवा नवीन वेगळी अशी फारशी तयारी करावी लागली नाही. फक्त यावेळी मी जो निर्णय घेतलेला आहे किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जो निर्णय घेतलेला आहे की आघाड्यांच्या याच्यामध्ये न गुंतता स्वतंत्रपणाने निवडणूक लढवायची, हा निर्णय मी गावोगावी जाऊन लोकांना सांगतो आहे आणि लोकांच्याकडून त्याचं उत्स्फूर्तपणानं स्वागत होतं आहे. हा अनुभव मला आला. महाविकास आमच्यासाठी सोडण्याच्या तयारीमध्ये आहे. कसं बघता एकूणच या भूमिकेवर? उद्या महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक देखील होते. काय आमंत्रण आलेलं आहे का बैठकीचं? न मी आधीच स्पष्ट केलं आहे की मी कुठल्याही आघाडीमध्ये जाणार नाही किंवा संघटना कुठल्याही आघाडीमध्ये जाणार नाही. आता माझ्या विरोधामध्ये उमेदवार उभा करायचा काय नाही करायचा हा सर्वस्वी महाविकास आघाडीचा निर्णय आहे आणि समजा एक शेतकरी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता जो कुठल्याही आघाडीशी संबंधित नाही परंतु तरीसुद्धा शेतकऱ्यांच्यासाठी काम करतो, सरकारच्या विरोधात नेहमी संघर्ष करत असतो, म्हणून ते जर उमेदवार उभा करत नसतील तर त्याचं स्वागतच आहे. मी असं कशाला म्हणू की माझ्या विरोधात उमेदवार उभा करा. उलट उरलेल्या आघाडीनंसुद्धा असा विचार करावा आणि शेतकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करून अशी भूमिका घ्यावी. आतापर्यंत इंडिया आघाडीशी गेलं होतं का? फिजिकली कोणत्या बैठकीला तुम्ही उपस्थित राहिला होता? इंडिया आघाडीचा आधी जी महाविकास आघाडी होती त्या आघाडीमधून बाहेर पडून जवळजवळ 2.5 वर्ष होऊन गेली आणि त्यामुळं त्यानंतर मी तसं कुठल्याच आघाडीशी संपर्कात नाही आणि संपर्क साधण्याचाही प्रयत्न केलेला नाही. एक आमचा धोरणात्मक निर्णय संघटनेचा झालेला आहे की आता इथून पुढं शेतकरी प्रश्नावर संघर्ष करायला सोपं जावं म्हणून आघाडीशिवाय आपण स्वतंत्र भूमिका घेऊन निवडणुका लढवाव्यात आणि आपल्या भूमिकेवर मतदारांचा कौल घ्यावा असा जो आमचा निर्णय झालेला आहे त्या निर्णयाशी बांधील राहून मी आता अशा पद्धतीनं निवडणुकीची तयारी करतो आहे. त्यामुळे कोणाशी संपर्क साधण्याचा प्रश्नच येत नाही. आमचा निर्णय झालेला आहे की 5 ते 6 जागावर उमेदवार उभा करण्याचे, परंतु तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की निवडणुकीमध्ये प्रचंड पैसा खर्च येतो आणि स्वाभिमानीकडं असं काही इलेक्ट्रॉल बॉन्ड्स नाहीत किंवा असं काही स्वाभिमानी पक्ष इतका मोठा नाही आहे की कुणी पक्षाला देणगी द्यावेत. सर्वसामान्य लोकवर्गणीतूनच आमचा पक्ष चालतो आणि ज्यामुळं कार्यकर्त्यांची स्वतःची आर्थिक कुवत आणि लोकांच्याकडून मिळणारी मदत यावरच आमची निवडणुका सगळ्या होत असतात. तेव्हा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये शक्य आहे त्यांनी निवडणुका लढवाव्यात अशी आमची भूमिका होती आणि त्या पद्धतीनं समजा कोल्हापूर असेल, हातकणंगले असेल, सांगली असेल, माढा असेल, परभणी असेल, बुलढाणा असेल, इथं आम्ही लढू शकतो हे आमच्या लक्षात आलं म्हणून गेल्या 6 महिन्यापासून आम्ही या जागावर थोडंसं प्रयत्न करतो आहे. पण कदाचित याच्यामध्येही कमी होतील कारण शेवटी कार्यकर्त्यांच्या इच्छेवर किंवा कार्यकर्त्यांच्यावर आम्ही सोपवलं की तुम्हाला लढायचं असेल तर तुम्ही लढू शकता किंवा या 6पेक्षा जास्तही जागा आमच्या होऊ शकतील. परंतु प्रत्यक्षात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मग याचा नेमका आकडा आम्हाला सांगता येईल. पण महाविकास आघाडीने तुम्हाला नाही, जर कार्यकर्त्यांनी पूर्ण तयारी केली असेल आणि त्याला निवडणूक लढवायचीच असेल तर स्वाभिमानीकडून त्याला निवडणूक लढवू नको असं सांगितलं जाणार नाही. एकला चलोरीची असं वाटत नाही का एकूणच तुमच्यासह सगळ्याच म्हणतात? गेली 25 वर्ष मी तसं बघायला तर ॲक्च्युली 23 वर्ष मी या सगळ्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये आहे. 2002 साली पहिल्यांदा मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती
आणि जवळपास 30-35 वर्ष हा जिल्हा मला ओळखतो, माझी चळवळ बघतो जवळून, माझ्या वेगवेगळ्या भूमिका बघतो, कार्यपद्धती सगळ्यांना माहिती आहे. आणि आता मतदारांच्यावर विश्वास ठेवून मी त्यांच्यावर विश्वास ठेवून मी आता निवडणूक लढवायचं ठरवलं आहे. तेव्हा आता माझं काय करायचं, माझ्या उमेदवारीचं काय करायचं, हा निर्णय आता मतदारांनाच घेऊन द्या असं मला वाटतं. नारळ फुटले, परंतु कामं किती सुरू झाली आणि त्याच्यामध्ये प्रशासकीय मान्यता किती मिळाली, टेंडर किती झाले, प्रत्यक्षामध्ये कामाला सुरुवात किती झाली, याचं एकदा कधीतरी हे विश्लेषण व्हायला पाहिजे असं मला वाटतं. निवडणुकीच्या तोंडावर अनेक वेळा नारळ फुटतात, परंतु पुढं काय होतं सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा त्या गावातल्या लोकांनीच ठरवावं की आपल्या गावामध्ये किती निधी आल्याची घोषणा झाली, प्रत्यक्षामध्ये काम किती सुरू झालं, काम पूर्ण किती झालं, प्रशासकीय ऑर्डर किती कामाला मिळाली, प्रत्यक्षात कामाला किती सुरुवात झाली, याचं विश्लेषण ज्या त्या गावातल्या लोकांनी केलं की सत्य समोर येईलच. माझ्या मते बघा, ही निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये प्रत्येकजण आपल्या विजयासाठी प्रयत्न करणारच. त्यामुळं मुख्यमंत्री त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी किंवा त्याला पोषक ठराव म्हणून येत असतील तर तो त्यांचा अधिकारच आहे. किंवा शेवटी लोकशाहीमध्ये कोण कुठं किती वेळा जावं आणि किती वेळ द्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु मी पुन्हा एकदा सांगतो की या भागातल्या विशेषतः हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तो योग्य निर्णय घेतील आणि योग्य उमेदवार निवडून देतील याची मला खात्री आहे. धैर्यशील माने सुद्धा गावागावामध्ये लागले होते, त्याचा सुद्धा त्यांनी खुलासा केला. एकूणच या मतदारसंघामध्ये अपेक्षा होती. मला असं वाटतं की मी आता प्रत्यक्षामध्ये मैदानामध्ये उतरलेलो आहे, त्यामुळं मतदारांनाच ते ठरवून दे आता की त्यातलं खरं काय आहे आणि नेमकं सत्य काय आहे, कामांची घोषणा किती झाली, कामं किती पूर्ण झाली, त्या कामाचा दर्जा काय आहे, हे आता त्या गावातल्या त्या भागातल्या मतदारांनाच ठरवून दे. आणि मग हे योग्य आहे, हे बरोबर आहे की आधीचे 10 वर्षे 9 ते 19 या काळातलं माझी एकूणच लोकसभेतली भूमिका, लोकसभेमध्ये मांडलेले वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या समस्या, रस्त्यावरच्या चळवळी, त्यावेळी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेऊन मी जेव्हा रस्त्यावर आलो त्यावेळची माझी एकूण भूमिका, हे बरोबर आहे. याची तुलना आता मतदारांना करून दे आणि त्यांनाच निर्णय घेऊन दे असं मला वाटतं. बोलले जाते का फक्त कृती केली जाते आताच्या खासदारांच्याकडे? नाही, म्हणूनच म्हटलं की आता मी स्वतः प्रतिस्पर्धी असल्यामुळं मी आता आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडे गेलेलो आहे. मतदारांनाच ठरवून दे, तुलना करून दे 5 वर्ष आणि 10 वर्षे या एकूण याच्यामध्ये. आणि मग मतदारा शेवटी हे सर्वोच्च न्यायालय आहे, त्या न्यायालयाचा जो निर्णय असेल 5 वर्षापूर्वी मी मान्य केलेला आहे, पुन्हा एकदा मी अपील केलेलं आहे. बघू आता मतदार काय करतोय. एक तर अशा प्रकारचं माझ्याशी कुणी बोलणी केलेली नाही आहे, असा प्रस्तावही माझ्याकडे काही आलेला नाही आहे. त्यामुळं जो प्रस्तावच आलेला नाही त्याच्यावर चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही. आणि मी सांगितलं की मी आता कुठल्याही आघाडीशी संबंध ठेवायचा नाही असं आमच्या संघटनेनं, राज्य कार्यकारिणीनं निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाशी मी बांधील आहे. नागपूरपासून बांद्यापर्यंत जो एकूण 12 जिल्ह्यामधून जाणारा हा जो काही शक्तिपीठ महामार्ग आहे, खरोखरच या महामार्गाची गरज आहे का हे पहिल्यांदा तपासलं पाहिजे. यातला बहुतांश मार्ग हा नागपूर रत्नागिरी जो राष्ट्रीय महामार्ग आहे, जो नुकताच पूर्ण झाला आहे, त्याला समांतर आहे. या महामार्गाला समांतर पद्धतीनं हाही राहिला आहे. आणि आज एकदा 6 पदरी झालेला हा जो काही रत्नागिरी नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग आहे, त्याच्यावर वाहतूक किती आहे, त्याच्यावर किती प्रवासी प्रवास करतात,
याचा एकदा मूल्यांकन करावं आणि मग खरोखरच या महामार्गाची गरज आहे का मोठमोठे टेंडर काढण्यामध्ये रस आहे म्हणून असे नवीन प्रकल्प जाहीर केले जातात. ह्याच्याबद्दल चिकित्सा झाली पाहिजे, याचं विश्लेषण झालं पाहिजे असं मला वाटतं. मी सोलापूरला बऱ्याच वेळा जातो. अवघ्या 2-2.5 तासामध्ये मी सोलापूरला पोचतो. रस्त्यामध्ये एक वाहनं लागत नाहीत फारशी, सुनसान असा रस्ता असतो. मग अशावेळी नवा महामार्ग तयार करायचा अट्टहास का? बरं, हा याच जुन्या महामार्गाला समांतर अशा पद्धतीनं जातो, तो इकडे तिकडे कुठेच जात नाही. काय गरज आहे त्याची? कुणाचा याच्यामध्ये रस आहे? किती लोकांनी मागणी केली, किती लोकांनी निवेदनं दिली, मोर्चे काढले असा रस्ता व्हायला पाहिजे म्हणून? कशासाठी ही घोषणा केली? याचंही कुठंतरी चिकित्सा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि तरीसुद्धा जर तुम्ही सरकारनं शक्तीपीठ करायचं असेल तर खुशाल करावं, पण आईच्या जीवावर बाईजीचा उदार कशाला चाललं पाहिजे? एकतर 2022 साली भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये अतिशय वाईट पद्धतीनं दुरुस्त्या केल्या. शेतकऱ्याला न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार काढून घेतला. शेतकऱ्याच्या संमतीचं त्याच्यामधून क्लॉज काढून टाकला आणि शेतकऱ्याला दिला जाणारा मोबदलासुद्धा 60% कमी केला. म्हणजे नागपूर रत्नागिरी जुन्या महामार्गाला ज्यांची जमीन गेल्या त्यांच्या रकमेच्या केवळ 40% रक्कम ही या नव्या महामार्गामध्ये ज्यांची जमीन जाणार आहे त्यांना मिळणार आहे. बागायती शेती आहे सगळी. आणि मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतजमिनी हिरावून घेऊन त्याच्यावर रस्ता करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावून कुणाचा विकास साधणार आहेत आणि शेतकऱ्यांची थडगी बांधून त्याच्यावर जर कोणी विकासाचे मनोरे बांधतो असं म्हणत असेल तर त्याला माझा ठाम विरोध आहे. कुठं कधी नागपूरला जाताना किंवा सोलापूरला जाताना ट्रॅफिक जाम झालं, जसं मुंबईला जाताना ट्रॅफिक जाम होतं, अशा काही घटना घडल्यात का? तासनतास रस्त्यावर ताटकळत राहावं लागलं. अशा अगदी पंढरपूरच्या एकादशीला सुद्धा कधी असं नोंदी नाहीत किंवा ट्रॅफिक जाम झाल्याचं. मग हा नवीन महामार्ग करण्याचा अट्टहास का? या प्रश्नाचं उत्तर सरकारनं द्यावं. 100% बरोबर आहे. मला वाटतं की 1 महिन्यापूर्वी अजितदादा पवारांनी सुद्धा अशी भूमिका घेतली होती आणि त्यावेळी त्यांच्या भूमिकेचं मी समर्थन केलेलं होतं. पण आज अजितदादांनी सुद्धा आपली भूमिका बदललेली दिसते. मुळामध्ये आधीच्या सरकारच्या काळामध्ये म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साखर कारखानदारांनी कर्ज उचलली, NCDCकडून उचलली, त्याचबरोबर MSC बँकेकडून उचलली. त्या कर्जाला राज्य सरकार त्या कर्जाची हमी घेत होतं. त्यातली बहुतेक कर्ज थकीत गेली म्हणून राज्य बँक अडचणीत आली. अनेक कर्ज बुडाली. सरकारला तिजोरीतले पैसे भरावे लागले कारण हायकोर्टानं तसा आदेश दिला, तुम्ही हमी दिली तर पैसे बँकेला वर्ग करा. मग असं असताना एक धोरणात्मक निर्णय सरकारनं घेतलेला होता की इथून पुढं कोणाच्याही कर्जाला हमी द्यायची नाही. मग ते धोरण का बदललं आणि ज्या साखर कारखान्यांच्या कर्जाला हमी दिली ते एका विशिष्ट ग्रुपमधलेच कारखाने कसे, विशिष्ट पक्षातलेच कारखाने कसे, मग बाकीच्या कारखान्यांना का दिले नाही? जे विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या ताब्यामध्ये कारखाने आहेत त्यांना का दिले गेले नाही? अगदी स्वपक्षीयातले सुद्धा गोपीनाथ मुंडे यांच्या परिवारातले जे काही साखर कारखाने आहेत त्यांना का हमी दिले नाही? याही प्रश्नाचं उत्तर कुठेतरी सरकारला द्यावे लागेल. खरं तर साखर कारखान्यांच्या कर्जाला हमी मिळते, पण सरकारनं जाहीर करून सुद्धा, दुष्काळ जाहीर करून सुद्धा पीक कर्जाच्या पुनर्गठनाचे आदेश अजून आलेले नाही आहेत. मार्च जवळ आल्यामुळं बँकांनी वसुलीचा तगादा लावलेला आहे. शेतकऱ्याच्या तोंडाला फेस आलेला आहे.
त्याची दया सरकारला यायला तयार नाही. नियमित कर्ज भरणारे जे प्रामाणिक शेतकरी होते त्यांना 50,000 रुपयेपर्यंतचं प्रोत्साहनात्मक सानुग्रह अनुदान देण्याचं जाहीर करून 3 वर्ष झाली, बजेटमध्ये तरतूद झाली, पण त्यातल्या अनेकांना अजून पैसे मिळालेले नाहीत. असा एकूण कारभार आहे. आणि म्हणजे आपल्या सोयीच्या लोकांना निवडणुकीला ज्यांचा उपयोग होईल अशा लोकांच्यावर खैरात करायची आणि बाकीच्यांना वंचित ठेवायचं, असं एकूण सरकारचं धोरण दिसतं. महायुतीकडून अद्याप कोणती निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे असं म्हणतायत आणि गेल्या वेळेस जी मदत केली होती धैर्यशील मानेंना त्याबद्दलची परतफेड करण्याची वेळ आली असं ते म्हणतात. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि त्या पद्धतीनं लोकशाहीमध्ये आपण निवडणूक लढवत असताना आपल्या विरोधामध्ये किती प्रतिस्पर्धी असावेत किंवा प्रतिस्पर्धी कोण असावा याची निवड करण्याची ही सोय नाही आहे. त्यामुळं मी याच्यावर काही मत व्यक्त करत नाही. मात्र मी लढणार आहे आणि मी जिंकणार आहे हे मात्र नक्की आहे. मुंबईमध्ये झालेली ही बैठक म्हणजे एक फार्स होता. जणू काही याच्यावर काही निर्णयच घ्यायचा नाही आणि जे काही जनांदोलन चालू आहे त्या जनांदोलनाला कुठेतरी छेद द्यायचा या हेतूनच ती बैठक बोलवली होती असं माझं स्पष्ट मत आहे. आणि मला आश्चर्य वाटतं की जिल्ह्यामध्ये जी काही धरणं आहेत त्या धरणातलं पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी आणि उद्योगधंद्यासाठी जे आरक्षण आहे ते आरक्षण ठरलेलं आहे. त्याच्यामध्ये काही बदल नाही आणि ते आरक्षण लक्षात घेऊनच वेगवेगळ्या योजनांना मंजुरी दिली जाते. ज्या अर्थी इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्यासाठी 2 वेळा मंजुरी दिली गेली, एकदा वारणेतून आणि एकदा सुळकुड योजनेतून, त्या अर्थी मंजुरी देत असताना कुठेतरी सिंचनाच्या पाण्यातूनच ती मंजुरी दिली, पिण्याच्या पाण्यातूनच ते कोट्यातूनच दिलेली होती. आणि मग जर पिण्याच्या पाण्याचं आरक्षण नसतं व अधिकाऱ्यांनी मंजुरी कशी दिली? जे आज विरोध करतायत त्या पाण्याला तेच त्यावेळीसुद्धा ते मंत्री होते नामदार हसन मुश्रीफ. हे इचलकरंजीला येऊन मी तुमच्या शहरासाठी ही सुळकुडच्या पाण्याची योजना मंजूर केली म्हणून इचलकरंजीच्या चौकामध्ये साखर वाटून गेलेले आहेत. त्यांचीच कशी काय भूमिका बदलते? साखर वाटताना त्यांना माहिती नव्हतं आपण सुळकुडमधनं पाणी आणतोय म्हणजे कागल तालुक्यावर अन्याय करतोय? त्या आता अचानक त्यांची भूमिका का बदलली? आणि म्हणून याच्यावर सविस्तर चर्चा होणं गरजेचं होतं. परंतु ती चर्चा करण्याच्या ऐवजी घाईघाईनं आता एक अधिकाऱ्यांची समिती नेमू असं म्हणून निर्णय घेण्याचं टाळलं गेलं. वास्तविक पाहता पिण्याच्या पाण्याचं आरक्षण हे आहेच आणि त्यामुळं ते पाणी इचलकरंजीला देणं ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारनं ती जबाबदारी पूर्ण केली तरी ठीक, नाहीतर जनता रस्त्यावर उतरून आपला अधिकार मिळवेल. भाजपनं आता निवडणुकीच्या तोंडावरती एक नवीन मोहीम चालू केली आहे. ट्विटर समोर आता एक आव्हान. खरं तर या देशाचं राजकारण व्यक्तिकेंद्रित हे फार काळ चाललं नाही. पूर्वीच्या काळी अशाच पद्धतीनं स्वर्गीय इंदिरा गांधींच्या बाबतीतसुद्धा करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला, परंतु ते फार काळ चाललं नाही. आणि त्यामुळं हा देश लोकशाही मानणारा देश आहे. हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे चालणारा देश आहे. हा देश कोणा एका व्यक्तीच्या इशाऱ्यावर चालणारा देश नाही आहे. त्यामुळं असली व्यक्तिगत केंद्रित विचारधारा आम्हाला तरी मान्य नाही. मग ट्विटरवर मानायचं असेल तर आम आदमी का परिवार असं म्हणावं, कारण हा देश आम आदमीचा देश आहे, हा कोणाच्या बापाचा नाही आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.